वरती श्री गणेश होताना पाहायला मिळणार आहे. शून्यात वाढलो शून्यात जन्मलो शून्याची करुण मंथन माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. शून्यातून विश्व निर्मितीचं स्वप्न पाहिलंय. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इथे ही क्रिकेटची रणधुमाळी खेळताना पाहायला मिळतील. आणि हा क्रिकेटचा ताज क्रिकेटचा बालेकिल्ला कोणी जिंकला आज की शाम किसके नाम यासाठी ही मॅच देखील फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा सिंगल आणि धावफलकामध्ये 2 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या संपूर्ण ऑफिशियल टीमचं देखील मनापासून मनपूर्वक धन्यवाद असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू वाईड आहे अतिरिक्त असेल अवांतर आहे. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेटला ज्यांनी खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस प्राप्त करून दिले ते सन्माननीय पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे असतील संदीप भाऊ नाणेकर असतील की त्यांच्या काळामध्ये त्यांना लोकप्रिय होता आलं नाही. मात्र जो काळ बदलला टेनिस क्रिकेट बदललं त्या संपूर्ण खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ आणि त्या खेळाडूंना मात्र एक विशिष्ट प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी केलं गेलेलं दर्जेदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतो आहे. 2 पर्व जर पाहिली तर ग्रीन ग्रास ग्राउंडवरती पाहायला मिळाली. 3रं पर्व आपण या गावजात्रा मैदान भोसरीच्या मैदानावरती पाहतो आहे. अतिशय बहरदार नियोजनामध्ये आणि अतिशय काटेकोर नियोजनामधनं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इथे मात्र संपन्न केली जात आहे. डिसिप्लिन फार महत्वाचा आहे कारण शिस्त असेल तर त्या खेळाला महत्व आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील आपण पाहतोय अतिशय शिस्त या क्रिकेटच्या खेळानं खऱ्या अर्थानं जोपासलेले आहे आणि त्यातनं बरेचसे खेळाडू जे मात्र घडलेले आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडचा नावलौकिक केलेला पुणे जिल्ह्याचा नावलौकिक ज्याने केला काळेवाडी परिसरामधनं पिंपरी चिंचवडचं नावलौकिक करणारा राजेश सोरटे आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करत तो मात्र एक त्या उंचीपर्यंत पोहोचलाय. ISPL प्लेयर आहे. जबरदस्त खेळ त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतो आणि इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मात्र बॅटनं प्रत्युत्तर दिलंय. रोहित कांबळेनं स्विच हिट केला आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. हे रास्ते हे चारके पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा शानदार बहरदार चौकार 4 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा ना. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहतोय बिनबाद 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 करण्यासाठी विजय पवारला इथे आमंत्रित केले. यावेळेचा चेंडू होता तिथे मात्र आपण पाहत आहे मेडॉन क्षेत्रामध्ये जो मात्र चेंडू फील्ड केला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. चपळाईने 1 धाव सिंगल पळून पूर्ण केली गेलीत आणि धावफलकावरती आपण पाहतोय अंक मात्र बदलला जाईल. स्कोरबोर्ड मध्ये 8 या अंकावरती धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळतोय. जगदीश जाधव 2 चेंडू 2 अंकावरती नाबाद आहे. रोहित कांबळे 5 चेंडू फेस केलेत 5 अंकावरती नाबाद. सुंदर फटका यावेळेस मात्र तिथे आपण पाहताय अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राजेश सोरटेकडनं. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. या क्षेत्ररक्षणाची जरूरत आहे. 9 धावांवरती स्कोर कार्ड 1.2 षटकांचा खेळ संपला गेलाय. रोहित कांबळे आणि जगदीश जाधव इथे मात्र सावधानतेनं फलंदाजी करतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय जे मात्र विजय पवार या गोलंदाजाच्या हातामधून हाताळलं जात आहे. सुरेख गोलंदाजी आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाही. पावसात थांबण्याचं धाडस नक्की देते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही. जिंकण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊन जाते. त्या आत्मविश्वासानं इथं मात्र विजय पवार गोलंदाजी करतो आहे. सुंदर फटका यावेळेस मात्र नो चान्स. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. स्क्वेअर लेग फोडलाय. 1 टप्पा खा चेंडू बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. हे रास्ते हे चारके शानदार चौकार 4 धावा. आणि स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मानाचा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्टी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों से साहस भरता है. चढ़कर गिरकर चढ़ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न आज करावे लागणार आहेत. संघर्षाचं मैदान आहे. आज नाही तर उद्या नाही 365 दिवसांची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार आहे कारण 365 दिवस तुम्हाला इथे मोजावे लागणार आहेत.
ऑक्शन प्रक्रियेनुसार इथे आपण पाहतोय संघ बांधणी झाली आणि सुंदर असं नियोजन खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं झालं। यावेळेचा चेंडू टोलेजंग प्रहार होता, फटक्यामध्ये वजन कमी पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षक झेल खाली आला, सुंदर झेलची नोंद झाली आणि मैदानाच्या आतमध्ये हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं जगदीश जाधव पहिल्या क्रमांकाचा बॅटर बॅक टू द पेव्हिलियन। ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो। गोडांबे आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। जगदीश बाद होत आहेत तर शेखर गोडांबे मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं आता मात्र डावाला आकार देणारी बॅटिंग इथे मैदानावरती करून दाखवावी लागेल। विजय पवारला एक सफलता मिळाली, एक चुनौती होती आणि त्या चुनौतीवरती त्याने मात्र अधिराज्य गाजवले आणि मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त विकेट इथे मैदानावरती आली। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर त्यांचं नुकतं शुभागमन होते। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर शास्त्रीनगरचा राजा मित्रमंडळ गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, क्रिकेट खेळाडूंच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी असणारं व्यक्तिमत्व, तुम्हाला सर्वांचं लाडकं आणि हक्काचं व्यक्तिमत्व आदरणीय नौशादभाई शेख यांच्या ठिकाणी शुभागमन होते। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि त्यांच्या समेत द ग्रेट लिजंड क्रिकेटर आदरणीय अविनाश उर्फ पप्पा रामगुडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते। दोन्ही अतिथी मान्यवरांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक सर्वप्रथम बिनविरोध महापौर आदरणीय रविभाऊ लांडगे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार पैलवान महेशदादा लांडगे आणि पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे या सर्वांच्या वतीनं सन्मान्य नौशादभाई शेख आणि आदरणीय अविनाश उर्फ पप्पूभाऊ रामगुडे या दोनही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे क्रीडानगरी गाव 17 मैदान भोसरी या मैदानावरती आपलं मनापासून स्वागत आहे। ओटू कॉम्बॉक्स थँक्यू। मान्यवरांचं स्वागत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये स्वागत केलंय। डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार, शानदार चौकार, 4 धावा। ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा नाद। शेखर गोडांबे आपण पाहता मैदानावरती दाखल झालेत आणि एका चेंडूवरती एक षटकार आलाय। रोहित कांबळे इथे आपण पाहता बॅटिंग करतायत। स्विच हिट, दर्जेदार प्रहार पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक आपण पाहताय उलट्या पावलांना चेंडू अडवण्यासाठी पाठलाग सुरू केलाय, मात्र चेंडूनं शर्यत जिंकली, चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार। चार धावांच्या मदतीने धावफलकामध्ये 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। जब तक न सफल हो नींद चैन का त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जे जे कारणे होती, कोशिश करणे वालों की कभी हारणे होती। प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू केलेत। एका बाजूला आपण पाहताय रोहित कांबळे 8 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात। शेखर गोडांबे 1 चेंडू खेळलाय, 6 धावा त्याच्या डावावरती आहेत। रोहित पवार या गोलंदाजाच्या दोन्ही चेंडूवरती 2 चौकार इथे रोहित कांबळेने खेळलेले आहेत। 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकं संपलीत। यावेळेसचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरने करायचा प्रयत्न आणि तो चेंडू देखील मैदानावरती आपण पाहताय मुख्य पंच कळवतायत व्हाईट बॉल, अवांतर 1 धाव इथे स्कोर काढला। बोनस रुपी इथे भर देताना पाहायला मिळणार आहे। एक धाव महत्वाची आहे, 1 चेंडूचं महत्व आहे। इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल आलाय, चेक केलं जाणार आहे, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे। डी स्पोर्ट्स लाईव्ह आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं अतिशय एच डी लाईव्ह प्रक्षेपणामधनं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा देखील सुपर डुपर झाली। दर्जेदार एच डी लाईव्ह आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर खेळाडूंमध्ये असणारी अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेने नावलौकिक कमावलेला आहे। 27 धावा धावफलकावरती आहे। स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय पिंटू भाऊ गवळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचं करतो मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे। 2.2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 2 तुल्यबळ संघ इथे मात्र एकमेकांच्या विरोधात जे मात्र क्रिकेटची लढाई खेळताना पाहायला मिळत आहेत।
फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा कॉल आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मैदानावरती आपण पाहता हा चेंडू डॉट. 27 धावा धावफलकामध्ये आहेत. यावेळेस मात्र तिथे पहा फटका खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट सिलेक्शन, कॉल मिस कॉल. तिथे मैदानाच्या आतमध्ये बळीची टाळी. क्रिकेट मधल्या आत्महत्या पाहायला मिळेल. फलंदाज मैदानावरती शेखर गोडांबे. बॅक टू द पेव्हिलियन. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर बाद. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. 27 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. 2 फलंदाज बाद झालेत. रोहित कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिल है, और मंजिल है तो मैं हूं. रोहित कांबळे मात्र इथे स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये, जो मात्र थांबलेला आहे. 10 चेंडूमध्ये त्याने 14 धावा खेळल्यात. तर नवीन फलंदाज शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. षटक क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये रोहित पवार यांना पाहत आहे. पहिल्या 2 चेंडूवरती थोडेसे महागडे ठरले, खर्चिक ठरले. 2 चौकार आले. त्यानंतरचा चेंडू डॉट होता आणि त्यानंतर धावबादच्या रूपानं मिळालेली विकेट पाहायला मिळाली. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. चेंडू अडवलाय. सुंदर फील्ड केले गेलेलं क्षेत्ररक्षण आहे. मैदानाच्या आतमध्ये केवळ एक सिंगल धाव जी मात्र खेळपट्टीवरती पळून पूर्ण केली गेली आणि एका धावेनिशी धावफलकामध्ये 28 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. मॅच महत्वाची आहे. प्रत्येक खेळाडूला माहित आहे. प्रत्येक खेळाडूचा संघर्ष आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. 2.5 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. आता मात्र शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबेची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार का? रोहित पवार यांनी मात्र चांगले षटक हाताळले. फलंदाज मैदानावरती शेखर गोडांबे बाद झाले. यावेळेस तिथे शॉट ऑन पुल केलाय. सनी कसबेचा जलवा, धूमधडाका, बंगाली रसगुल्ला, 6 रन षटकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला. टी फिल्मचे मालक आमचे जिवलग सहकारी मित्र सन्माननीय युवराजजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा स्कोरबोर्ड मध्ये नोंदवल्या गेल्यात. सनी कसबे यांच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला. मात्र इथे आता पाहावं लागेल षटक क्रमांक 4 साठी कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण करण्यात येणार, कोणत्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल हे मात्र पाहणं देखील निश्चित गरजेचं आहे. उडान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है, नापी है अभी मुठ्ठी पे जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. उर्वरित अजूनही 3 षटकं राहिलीत. पहिल्या इनिंगचा आणि पहिल्या डावाचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. 18 चेंडूमध्ये हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं किती धावा बनल्या जाणार पुढचा काळ आणि वेळ आपल्याला मैदानावरती सांगून जाणार आहे. रोहित कांबळे 11 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी केलीत. 1 चेंडूवरती षटकार खेळणारा सनी कसबे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. तर विशाल निकुमला इथे षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आमंत्रित करण्यात आले. विशाल निकुम या खेळाडूकडे देखील प्रचंड मोठी क्षमता आहे. अनेक काळ एक चांगला क्रिकेट खेळलेला खेळाडू आज मात्र मैदानावरती आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन प्रक्रियेमधनं जो मात्र या संघामध्ये दाखल झाला आणि बॅटिंग प्लस बॉलिंग ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये तो मात्र कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मैदानावरती उठतायत अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. पॉवर हिट षटकार रोहित कांबळे. मध्ये कथा नवी मांडे. हितगुज ध्येय आणि स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश. आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मानाचा परचम. स्वअंकुश भाऊच्या स्मृतीला
कडक स्ट्रोक रोहित कांबळेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. तिथे 440 व्होल्टचा करंट देखील पाहायला मिळाला. एक जबरदस्त फटका रोहित कांबळे यांच्या बॅटमधनं आलाय. विशाल निकुम या गोलंदाजाचं मात्र पहिल्या चेंडूवरती केले गेलेलं स्वागत आहे. धावा धावफलकावरती आहेत. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 6 षटकांची मॅच आहे. इथं मैदानावरती धावा बनवणं गरजेचं आहे. तुमच्या बचावाचा जर सर्वात मोठा पर्याय काय असेल तर तो म्हणजे आक्रमण आहे. कर्तृत्वाच्या अग्निबाणानं देहाचं गगन भेदून लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र इथून पुढे रोहित कांबळे आणि शैलेंद्र कसबे या जोडीला मात्र करून दाखवावं लागेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप भागीदारी किती धावांची असेल हे मात्र पाहावं लागणार आहे. मात्र विशाल निकुम या गोलंदाजाकडनं इथे मात्र कशा प्रकारे चेंडू हाताळले जातील आणि गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र या मैदानावरती टाकलं जाणार का हे मात्र पाहायचंय. स्विचिट रोहित कांबळेला तुम्ही जर अशी चेंडू करत असाल तर तो यावरती फायदा उठवणार आहे आणि चेंडूला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. चौकार, 4 धावा. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. चौकाराच्या साह्याने धावफलक वाढला जाईल. 44 अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय. 2 गडी बाद झालेत. मात्र रोहित कांबळेची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र सुरू आहे. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. मैदानावरती मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा कायापालट केला जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललीत. डीप स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षक आता मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन झोन मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. मात्र विशाल निकुमनं पुन्हा एकदा थोडासा चेंजेस केलाय. मैदानावरती चेंजेस फार महत्वाचा आहे कारण अविस्मयतेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अनपेक्षित घडामोडींचा ठेवा म्हणजे क्रिकेट. यावेळेस बॅट खाली दिलेला चेंडू आहे. त्यावेळेस तिथे मात्र आपण पाहतो आक्रमण केलं. अलॉंग द कार्पेट आहे. जमिनी समांतर फटका मैदानावरती पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. कलेक्शन प्रॉपर होऊ शकलं नाही. मात्र तो दरम्यान 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केल्यात. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि या 2 धावांनी धावफलक पुढे नेला. 46 धावांवरती स्कोर कार्ड आहे. 3.3 षटकांचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. रोहित कांबळे 14 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 27 वरती नाबाद. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसतोय. टॉप एजला लागलेला चेंडू टेकन. व्हेरी गुड कॅच. रोहित कांबळेला जाळ्यात अडकवलंय. विशाल निकुमला विकेट मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडनं बाद. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. मैदानावरती विशाल निकुमला 1 षटकार 1 चौकार ज्याने खेळला तो बॅटरला मात्र विशाल निकुमनं परतीचा प्रवास दाखवलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. 46 धावा धावफलकावरती आहेत. 3.4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न राहुल पवार या फलंदाजांचा आहे. मात्र चेंडू डाट निर्धाव असणार आहे. विशाल निकुमने त्याचं काम केलंय. मात्र एका बाजूला सनी कसबे अजूनही मैदानाचा तळ ठोकून आहे. रिटर्न स्क्रीज नॉन स्ट्राईक एंडला तो पाहत आहे. राहुल पवारकडे देखील क्षमता आहे, नजाकत आहे. त्याला देखील बॅटिंग करून दाखवावी लागणार आहे. विशाल निकुम पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये जो मात्र धावताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय बराचसा दूरवर गेला. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. मुख्य पंच दर्शवताय चेंडू वाईड आहे. 1 बोनस रुपी धाव धावफलकाला भर देऊन जाईल. स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय धावफलक बदलेल. 47 धावांवरती स्कोर कार्डनं इथे मात्र आकार घेतलाय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये विशाल निकुम. पुन्हा एकदा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर उडाय.
विशाल निकुमचा प्रयत्न देखील काहीतरी वेगळा असू शकतो, कारण त्याने आतापर्यंतचे चेंडू अतिशय सुरेख हाताळले. मात्र राहुल पवारसाठी तो मात्र चेंडू जीवा एसटीच्या थोडासा बाहेरनं करतोय, की ज्याप्रमाणे पाठीमागच्या फलंदाजाचा टॉपीला लागलेला चेंडू आणि शॉर्ट पॉइंट मध्ये झालेला झेल हे देखील आपण विशाल निकुमच्या गोलंदाजीतनं पाहिले, ती चर्चा केली होती. मात्र इथे आपण पाहता आडव्या बॅटनं फटका सजवलाय आणि चेंडू एक टप्पा काढ डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. 4-4-4 चौकार प्राप्त होतोय, 4 धावा. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 3 गडी बाद 52 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. राजेश सोरटे या गोलंदाजाला इथे आमंत्रित केले गेले. राहुल पवार 2 चेंडू 4 अंकावरती नाबाद आहे. सनी कसबे आपण पाहताय एक षटकार त्यांच्या बॅटमधनं आलाय. तर राजेश सोरटे इथे मैदानावरती आता मात्र हे षटक कशा प्रकारे हाताळतील हे पाहूयात. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं मात्र वळण घेतलं आणि तिथे मात्र आपण पाहताय विकेटचं बलिदान देताना पाहायला मिळतील. शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या रूपानं बाद होतील. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. पाठीमागचं षटक आपण पाहतोय विशाल निकुमने केलं. तो विकेट घेण्याच्या शोधात होता आणि ती विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर आपण पाहताय की ज्या धावा ज्या गतीनं वाढत होत्या त्या धावांना मात्र थोडासा लगाम इथे मात्र हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून लागताना पाहायला मिळाला. इथे मात्र सनी कसबे देखील बाद होत आहेत. तर नवीन बॅट्समन रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. राजेश सोरटे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होत आहेत. यावेळेस फुल केलेला मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल डीप मिड विकेटला सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. विकेट आलीत. 5व्या क्रमांकाचा बॅटर बॅक टू द पेव्हिलियन. राहुल पवार तंबूच्या आश्रयाला. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ आपण पाहतोय 5व्या षटकासाठी बॅटिंग करतोय. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि 52 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. क्रिकेटची माती जोडते हजारो नाती. खऱ्या अर्थानं या क्रिकेटनं भरपूर काय दिलेलं आहे. सुखदुःखाच्या काळामध्ये देखील जर साथ देणारे कोण असतील तर हे क्रिकेटमध्ये जपलेले मित्र आणि क्रिकेटच्या या मैदानावरती आल्यानंतर मिळालेले चांगले मित्र खऱ्या अर्थानं हे फार फायदेशीर आहेत. आणि आज जर आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये देखील अनन्यसाधारण खऱ्या अर्थानं क्रिकेटचे खेळाडू घडले. समुद्रात साता पार खऱ्या अर्थानं ज्यांनी जाऊन क्रिकेट खेळला आणि पिंपरी चिंचवड शहराचं नाव खऱ्या अर्थानं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं या पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंनी केलंय. आणि त्यांच्यासाठी मात्र एक हक्काची आणि मानाची विश्वासाची आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय इथे मात्र सुरू आहे. पर्व क्रमांक 3 यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षकाला देखील समजलाय चेंडूचा वेग सुसाट आहे. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देईल. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. 4 धावा चौकार 22च्या रूपाने मिळालेल्या 4 धावा. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल आणि या नशिबाच्या चौकाराच्या 4 धावा ज्या मात्र धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 56 अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाज आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं होता. इथे मात्र तुम्हाला लढावं लागणार आहे. संघर्ष करावा लागेल. राजेश सोरटेचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहत आहे डॉट पडले जात आहेत
एक चौकार जरूर या षटकामध्ये आलाय, मात्र रोहित पाटीलला इथे स्ट्राईक घ्यावी लागेल. श्री पुष्पराज आज मैदानावरती संघर्ष करताना पाहायला मिळतोय. टोलेशंग प्रहार आहे, चेंडूनं उंची गाठलीत आणि चेंडू आपण पाहत आहे डीप काऊ कॉर्नर मधनं थेट सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. 6 धावा. बासष्ट धावा धावफलकावरती आल्यात. उगवणाऱ्या सूर्याची सकाळी जितक्या आतुरतेने वाट पाहिली जाते ना, तितकाच तिरस्कार दुपारच्या सत्रामध्ये केला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज आहे. श्री पुष्पराजनं त्याची किंमत दाखवलीत आणि एक षटकार आलाय. पुन्हा एकदा अप्रतिम मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू फील्ड केला, अडवला आणि चेंडूची फेक करेपर्यंत खेळपट्टीवरती पडून पूर्ण झालेल्या 2 धावा आपण पाहत आहे. रोहित पाटील, श्री पुष्पराज यांच्यामधनं आपण पाहिल्यात 2 धावा आल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 5 षटकांचा खेळ आटोपलाय आणि प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा स्कोरबोर्ड मध्ये नोंदवल्या गेल्यात. चला वेळ वाचवा, स्पीडअप करा टीम, विनंती आहे. 5 षटकं संपली, 64 धावा बनल्या गेल्यात आणि उर्वरित शेवटचे 1 षटक मैदानाच्या आतमध्ये जे मात्र शिल्लक आहे. खेळ कोणताही असू द्या, तुम्ही खेळाडू म्हणून या मातीचा क्रीडांगणाचा नेहमी आदर करा, कारण विजयाचे झेंडे याच क्रीडांगणावरती मिरवले जातात आणि पराभवाचं दुःख सोसण्याची ताकद देखील हेच क्रीडांगण तुम्हाला देत असते. या मातीशी, या क्रीडांगणाशी आयुष्यभर प्रामाणिक राहा. चौसष्ट धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू जे मात्र शिल्लक राहिलेले आहेत. रोहित पाटील एका बाजूला आहे. हारा हूं मैं लेकिन लढूंगा, जीत के लिए खड़ा रहूंगा, हो सकता है मैं कमजोर नहीं पर कमजोर मेरा भी वार नहीं, एक एक लक्ष्य पाऊंगा, जीत कर ही मैं जाऊंगा. रोहित पाटीलकडे देखील प्रचंड मोठी क्षमता आहे. पाठीमागच्या मॅच मधनं एक दर्जेदार षटक त्यांनी देखील हाताळले. श्री पुष्पराजची साथ मिळणार का? शेवटच्या षटकासाठी विशाल निकुम आणि पहिल्या चेंडूवरती प्रतिकार, हल्ला वसूल केलाय. डीप मिड विकेट मध्ये चेंडूला पाठवलंय, हवाई मार्गाने थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक वाढला जातोय. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन संघ पोहोचतोय 70 अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वरती आक्रमण, चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळ टोचतील लाखो काटे तुला, तू त्यांचाही आरपार हो, कळेल कुवत तुझे विजयाचा षटकार हो. रोहित पाटीलनं पहिल्या चेंडूवरती षटकार जो मात्र वसूल केलाय. हा चेंडू मात्र इथे मात्र आपण पाहताय सोडून दिलाय. पंच देखील नकारार्थी मान वळवताना पाहायला मिळतील. मात्र रिव्ह्यू आलाय, तपासणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे कॉल आलाय, टेक्नॉलॉजीचा वापर जो मात्र करणार आहे. तिसरे पंच देखील इथे बिझी होतील. पाहूयात काय निर्णय असणार आहे. रोहित पाटील यांनी चेंडू सोडलाय, मात्र तो चेंडू सोडला त्यामागचं तंत्र काय होतं? कारण अंपायर सरांची तर मान नकारार्थी वळलीत, कारण हा चेंडू त्यांच्या मते सुरेख आहे. मात्र रोहित पाटीलला प्रदीर्घ काळ अनुभव आहे, एक चांगला क्रिकेट देखील त्यांनी खेळलेला आहे. जर तो चेंडू थोडासा बाहेर नसेल तर वाईड असेल का की चेंडू डॉट आहे, याची तपासणी मात्र तिसरे पंच या ठिकाणी करताय. 70 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.1 षटकाचा खेळ संपला गेलाय आणि हा चेंडू काय त्याच्यासाठी इथे तपासणी करण्यात येत आहे. फेअर डिलिव्हरी,
डॉट चेंडू मैदानावरती आला. 70 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.2 षटकं संपलीत. पुन्हा एकदा विशाल निकुम. इथे आपण पाहतोय बिग करायचा प्रयत्न होता, बॅट वरती चेंडू आला नाही. रोहित पाटील याच्या बॅटचा फेस ओपन झाला, मात्र चेंडू बॅट वरती मिडल झाला नाही. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. छेडछाड करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर केला गेलाय, मात्र विशाल निकुम याचा चेंडू देखील तितक्याच गुणवत्तेचा आहे. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतंय. रोहित पाटीलकडे सामर्थ्य आहे, बलाढ्य शक्तिशाली खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्री पुष्कराज धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि धाव घेतली गेली. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. लेग बाईच्या रूपाने मिळालेली एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. स्कोरबोर्ड मध्ये 71 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. 71 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय, लाख झाली खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. क्रिकेट चांगला चेंडू होता यावेळेस. तिथे मात्र आपण पाहतोय केवळ सन्मान दिलाय श्री पुष्कराजाच्या बॅटमधनं. फटका कव्हर रिजनला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र फील्ड केले गेलेले चेंडू आणि उत्कृष्ट फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि शेवटचा चेंडू रोहित पाटील मी म्हणतोय मी खेळणार आहे. या चेंडूवरती पाहावं लागेल षटकार, चौकार, निर्धाव की अवांतर की विकेट, हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. 72 धावांवरती स्कोर कार्ड आहे. 5 गडी बाद, 5.5 षटकाचा खेळ संपलाय. विशाल पुन्हा एकदा धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर झालाय, पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा घरट्याकडे जा आगमन होणार का श्री पुष्कराजचं. वाईड बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा कॉल आलाय. इथे चेक केले जाणार आहे. आपल्या घरट्याकडचा प्रवास श्री पुष्कराजने इथे अतिशय वेगवान केलेला आहे. वाईड साठी ओके, वाईड चेंडूची तपासणी केली जाणार आहे. चेक केले जाते. तिसरे पंच आहेत. पाठीमागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच समीर दिवेकर आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावा आणि 2 षटकं करत 15 धावा खर्च करत 3 विकेट ज्याने मात्र संपादन केले आणि पाठीमागच्या मॅचचा कोहिनूर हिरो प्लेअर ऑफ द मॅच. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. वाईड बॉल. दोन्ही रिव्ह्यू घ्यायचेत का? ठीक आहे, ओके. चेक केले जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर आहे आपल्याकडे, व्यवस्थित चेक केले जाणार आहे. कोणत्याही खेळाडूचं नुकसान होणार नाही असं काम इथे ऑफिशियल पंच करणार नाही. सामदाम दंडभेद कोणावरती कसल्याही प्रकारचा अन्याय नाही. प्रत्येकाला समसमान न्याय द्यायचं काम ऑफिशियल पंच करणार आहेत. नॉट आउट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. फलंदाज सेफ असेल श्री पुष्कराज आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू पाहायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये विशाल निकुम सज्ज होतोय शेवटच्या चेंडूसाठी, बॅटिंगसाठी. समोर उभा आहे रोहित पाटील. पाहावं लागेल हा चेंडू काय असेल आणि पंचांनी कळवलंय. पुन्हा एकदा रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे कॉल येतोय. पुन्हा एकदा चेक केले जाणार आहे. 73 धावांवरती धावफलक. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. श्री पुष्पराज 5 चेंडू 9 अंकावरती धावतोय. रोहित पाटील 4 चेंडू 6 अंकावरती. विशाल निकुमचं शेवटचं षटक आपण पाहता इथे मात्र हाताळलं जाते. मार्गस्थ आहे हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन. हा संघ प्रथम पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी. इट्स अ डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे संपलं. 6व्या क्रमांकाचं 6 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगचा आणि पहिल्या डावाचा खेळ देखील संपला जातोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमनं बनवल्यात. 5 गडी बाद होत असताना 73 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर आणि विरोधी संघाला विजयासाठीचं समीकरण ठेवलंय. धीरणभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला 36 चेंडू
74 धावांचा आव्हाड मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये काही मान्यवर पाहुण्यांचे सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. संघ मालकांचे सन्मान या ठिकाणी संपन्न केले जातात. संघ मालक हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या संघाचे संघ मालक सन्मान्य हर्षलभाऊ मोरे आणि संघ मालक विनायकदादा चव्हाण या दोनही संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. संघ मालकांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे आणि तो सन्मान देण्यासाठी शास्त्रीनगरचा राजा मित्रमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय नौशादभाई शेख आणि अविनाश उर्फ पप्पूभाऊ रामगुडे यांना विनंती करेल आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. दोन्ही अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहिले तर गेली सातत्यानं कित्येक वर्ष कैलासभाऊ लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि भक्कमपणे उभे असणारे शास्त्रीनगरचा राजा मित्रमंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नौशादभाई शेख आणि त्याचप्रमाणे द ग्रेट लिजन क्रिकेटर ज्यांनी आपल्या पुण्याचं नाव 7 समुद्रापलीकडे टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून नेऊन ठेवलं आणि आजही आपण पाहिलं तर डावकरतीचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचं आपण पाहिलं तर आदरानं नाव घेतलं जातं त्या विनाश पप्पू रामगुडे आणि PCDCAचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते आपण संघ मालकांचा करतोय सन्मान. त्यानंतर शास्त्रीनगरचा राजा त्यानंतर आपण आणखीन विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. शास्त्रीनगरचा राजा मित्रमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आणि आदरणीय पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि भक्कमपणे नेहमीच आपण पाहिलं तर उभा असणारं व्यक्तिमत्व आदरणीय नौशादभाई शेख यांचा सन्मान मुख्य मंचकावरती संपन्न होते. क्रिकेट खेळाडूंवरती नितांत प्रेम करत क्रिकेट खेळावरती प्रेम करणारं तुम्हाला सर्वांचं लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व आदरणीय नौशादभाई शेख यांचा विशेष सन्मान. त्यानंतर आम्ही सन्मानित करतो आदरणीय अविनाश उर्फ पप्पूभाऊ रामगुडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेमाचा सन्मान आपण करतोय. द ग्रेट लिजन क्रिकेटर आदरणीय अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे यांचा सन्मान केला जातोय. पुणे जिल्ह्यातील असं कोणतं गाव नाही जिथं अविनाश रामगुडे पप्पू हे नाव नाही, कारण का आता क्रिकेटचा खेळ खेळला आणि क्रिकेट खेळत असताना अगदी आपण पाहिलं तर पुण्याचं नाव 7 समुद्रापार त्यांनी नेलेलं आहे. नक्कीच आपण आता पुन्हा एकदा मॅच कडे आपण जातोय. मान्यवर पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न केला. त्याचबरोबर संघ मालकांचे सन्मान देखील आपण संपन्न केलेले आहेत. बंटीभाऊ गोरवे या संघ मालकांच्या प्रतिनिधींना विनंती आपला सन्मान केला जातोय, तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचे. बंटीभाऊ गोरवे यांचे प्रतिनिधी आपल्याला विनंती केला तर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होते, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. सामना इथे आपण पाहिलं तर सुरुवात आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय अतिशय नरवाल सरांना. हॅलो, तर धन्यवाद उत्तम सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम 36 चेंडूमध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा. अगोदरच्या इनिंगमध्ये 73 बनवले गेलेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन टीमला पाठलाग करायचा. अथर्व बुटे, किरण मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शैलेंद्र कसबे, सनी कसबे, लेफ्ट हँड राईट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन. जेव्हा जेव्हा लेफ्टी बॅटर डावखुर हाताच्या फलंदाजाचा उल्लेख होतो पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर हे नाव असतं अविनाश अर्थात पप्पू रामगुडे सरांचं.
कित्येक वर्ष क्रिकेटच्या काळाची सेवा केली, क्रिकेटचा काळ गाजवला, क्रिकेटची सेवा केली. कित्येक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ते खेळाडू ठरले. आजही 40+ मध्ये देखील त्यांचा जबरदस्त खेळ सातत्याने आपण पाहतो. परंतु आता मात्र चला विनंती असणार आहे, सूचना असणार आहे, आपण सुरुवात करूया मॅचला. बरोबर 4:11 झालेले आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे मात्र आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉल सुरुवात झाली. अथर्ववरती देखील लक्ष असणार आहे, परंतु किरणकडे देखील ती क्षमता आहे. समोर एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर देखील भ्रमंती केली आहे. इथे मात्र लोवर फुल टॉस ओव्हर द बॉलरचे स्ट्रोक खेळून काढलाय. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक हो स्टंपच्या खूप जवळून तो बॉल गेला देखील. दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव आली. एक चांगली गोलंदाजी सातत्याने नेहमी एक चांगलं दर्जेदार वळण चेंडूला देण्यासाठी ओळखले जातात तिथे सनी कसबे. चार वाजून 11 मिनिटाला मॅचला सुरुवात. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक धाव धफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला थांबून डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु गॅपमध्ये बॉल गेला. सिंगल तिथे आली. तिसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव धफलकावर जमा. 33 चेंडूमध्ये 72 अजून पाहिजे. ऑफिशियल टीम, समालोचक, पंच आणि लाईव्ह टीमला ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य प्रदान केलं गेलं ते आमचे मान्यश्री वैभव घाटे, कर्ण कैलासवासी देविदास घाटे यांच्या स्मरणार्थ ऑफिशियल टीमला देखील एक टी शर्ट स्वरूपी सन्मान त्यांच्या माध्यमातून दिला गेला. उद्योजक वैभव घाटे यांचं देखील मनपूर्वक आभार आणि त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. मुख्य मंचावरती देखील आपण पाहिलं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलास भाऊ लांडगे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. बोला सर. स्प्रे घेऊन जायचं विनंती असणार आहे. उमेश भाऊ. यस. राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने सर्व खेळाडू मित्र परिवारांचं हार्दिक असं स्वागत. तत्पूर्वी आमचे मार्गदर्शक पिंपरी करण्याचे आयोजक आणि एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व राजाभाऊ वागेरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. परंतु मी विनंती करेल मान्य श्री वैभव भाऊ घाटे उद्योजक, विनंती असणार आपण या आपल्या शुभ हस्ते इथे आपण आदरणीय राजाभाऊ वागेरे यांना सन्मानित करूया. कशी दुखापत तिथे नक्कीच जाणवते. खेळून विनंती वारंवार सूचना. मला वाटतं अथर्व भोटे यांना यापूर्वी एक चेंडू जो खेळ यापूर्वीच्या मॅचमध्ये एक शॉट त्यांना नक्की जो खेळायचा होता, शॉट सिलेक्शनच्या वेळेस त्यांच्या हाताला काहीशी दुखापत, काहीसा क्रॅम्प देखील जाणवला होता. तोच त्रास या देखील मॅचमध्ये त्यांना जाणवतोय. प्रेक्षकांची देखील वाढती गर्दी आपण पाहतोय. हो 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 हो, क्या बात आहे. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये अगदी भरलं होतं ठासून. षटकार खेचल्यानंतर अथर्वने देखील पाहिला किरणकडे हसून. 6 रन षटकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण, तयारी करा जोरदार. क्लास होता त्या फटक्यामध्ये. घुटना टिकाया बल्लेबाजने और तमाशा भी दिखाया. आता पप्पू रामगुडे सर जर का मंचावरती आहेत तर क्वालिटी शॉट्स पाहायला मिळणारच.
32 चेंडू 66. इथे देखील लोअर फुल टॉस चेंडू होता. स्लाइस केलाय, कट केलाय. एक कव्हरला क्षेत्ररक्षणाकडून काहीशी, मला वाटतं महेश टोसर आहे तिथे, काहीशी चूक होतीये. आणि पप्पू सरांना मी सांगू इच्छितो की किरण मोरे हा जो फलंदाज आहे, यापूर्वी ज्याने षटकार खेचला यशस्वी जयस्वाल सोबत, या देखील खेळूने क्रिकेटचं मैदान पाहिलंय, खेळलाय, चर्चा केली, ड्रेसिंग रूम शेअर केलं. इथे देखील आपण पाहू शकतो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांना सिंगल आली आहे, परंतु दुसऱ्या कुठल्याही धावेचा इरादा नाहीये. रिस्क इथे घ्यायला नको. पहिल्या षटकामध्ये डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड, 10 धावा धावलकावरती विदाउट लॉस. धीरेन वैश्य स्पोर्ट्स फाउंडेशन. तीस चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 64 धावेंची गरज. रिक्वायर्ड रन रेट वरती देखील नजर असणारे 12.80. मॅच महत्वाची, करू या मरो. इथून जिंकला तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला जाईल आणि संघ इथून जो पराभूत होईल त्यांना पुढच्या वर्षीची तयारी जोरात करावी लागेल. एक चूक संघावरती भारी पडेल, परंतु कोण पडेल कोणावरती भारी, कोण पेश करेल, सादर करेल क्वार्टर फायनल्सची दावेदारी. ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून सेट आहे. त्यांच्या समवेत 2 हात कोण करेल, ही मॅच देखील खूप महत्वाची, निर्णायक असणार आहे हा सामना. कुठल्या संघ नायकाची पूर्ण होईल विजय याची कामना. 30 चेंडू 64. अथर्व बुटे स्ट्राईक एंड वरती. सध्याच्या घडीला धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन टीमचा हा भले छोटा पॅकेट आहे, लेकिन धमाका बडा आहे. बॉलिंग मार्क वरती समीर दिवेकर, मागील मॅचचा सामनावीर. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळी देखील टप्पा ओळखला आणि संपर्क चांगला आहे. फटक्यामध्ये वजन, धावा अर्धा डझन, 6 रन. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान. पिंपरी चिंचवडकर गात आहे या स्पर्धेचे गुणगान. धन्यवाद डीजे. 16 धावा धाफलकावरती, 29 चेंडू मध्ये 58. एकूण तिसरीच मॅच इथे आपण पाहिलं तर अथर्व खेळतोय, परंतु टॉप लिडिंग स्कोरर मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती जाऊन पोहोचलाय. माफ करा, 4थ्या. सुशांत खोतला देखील आपण पाहिलंय, ज्याने आतापर्यंत 142 धावा केल्या. सचिन गवळी नंबर 2 याने 114 केल्यात. सूरज कोरम देखील 3ऱ्या स्थानी अग्रेसर आहे. परंतु ही मॅच देखील अथर्व बुट्टेसाठी महत्वाची आहे. एकोणतीस चेंडू 58. इथे देखील पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेतली. चेंडूने टप्पा ओळखला, स्लाइस केला, कट केला, झटपट पटापट बॉल सीमा रेषा पार, चौकार. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. चांगली बॅटिंग करतो इथे अथर्व. त्यांना माहिती आहे ही मॅच महत्वाची. इथे चुकीचा शॉट सिलेक्शन जर का केलं तर संघाला टेन्शन येईल. 28 चेंडू 54 समीकरणे, 20 धावा धवलकावरती विदाउट लॉस. धीरेन वैश्य स्पोर्ट्स फाउंडेशन टीम. पुन्हा एकदा ओव्हरफुल टॉस, बॉटमचा चांगला वापर आहे. बॅकफुट पंच देखील म्हणावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख. फिल्डिंग चांगली मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. 21 धावा धफलकावरती, 27 चेंडू 53. जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुम्हाला सर्वांचा अभिमान क्रिकेट.
स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 आपण पाहतोय. पर्व 4 ची देखील तयारी आता सर्व आयोजक कमिटी मित्र परिवारांना आतापासूनच करावी लागेल, कारण डे नाईट फॉर्मॅट आहे. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला गॅपमध्ये पाठवलं, पुश केलं आणि एकमेकांना खुश देखील केलं. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती ताबा मिळवेल त्या अगोदरच एक धाव पळून काढली जाते. किरणचं आता इथून पुढचं समीकरण नक्कीच लक्षात येतं की जोपर्यंत काउंटर अटॅक अथर्व बुट्टेकडून सुरू आहे ना, किरण सिंगल डबलवरती देखील विश्वास ठेवला आणि ते चांगलं आहे संघासाठी. पार्टनरशिप बिल्ड करणं महत्वाचं आहे, हे खूप गरजेचं आहे संघासाठी दोन्ही फलंदाजांकडून. 26 चेंडू 52. ओ हो इथे वेग थोडा सावकाश वेग थोडासा कमी तर केलाय, परंतु रोहित जगदीश जाधव कडून काहीशी गडबडी झाली. फक्त विनंती हीच असणाऱ्या खेळाडूंना की दुखापती वगैरे करून घेऊ नका. यापूर्वीच्या एका मॅच मध्ये आपण धीरज गच्चेला पाहिलं, पायाला मोठी दुखापत झाली आहे. तो खेळाडू आता थोडासा आराम करतोय आहे मैदानावरती, परंतु काळजी घेणं जरुरी. तुम्ही सेफ्टी इक्विपमेंट्स परिधान करा, एल्बो कॅप घाला, नी कॅप्स घाला, परंतु कुठल्याही इंजरी आणि दुखापतींना दुर्लक्षित करू नका, इग्नोर करू नका. 25 चेंडू 51 बॉल तयार. इथे देखील लोअर फुल टॉस चेंडू होता. वा 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 गॅप शोधला डीप कव्हर पॉइंटला, हसते हसते कट जाय रस्ते, ये रास्ते 4 के चौकार. 4 धावा. डीजेच्या देखील माध्यमातून सुंदर असं काम केलं जाते. प्रत्येकाने आपापली जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली आपल्या या स्पर्धेमध्ये. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह असतील, आमचे पूर्ण कॅमेरामॅन बंधू असतील, ऑपरेटर अमन भाट सर असतील. आज अमन सरांनी देखील एक रेकॉर्ड बनवलाय. यस, मुख्य स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकतो. सकाळी 9:30 वाजल्यापासून, म्हणजे पहिला जो चेंडू पडला आतापर्यंत अमन सर आपल्या जागेवरतीच आहेत. आज त्यांनी सांगितलं की मी पूर्ण लक्ष टीमकडे देणार आहे. 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. एक चांगलं काम कैलास भाऊंच्या देखील माध्यमातून पाहिलं जाते. अमन सरांकडे काम चांगल्या प्रकारे नक्कीच करतात. आशिष भाट सरांचं देखील कॅमेरामॅनचं महत्त्वाचं काम आपण आज पाहतोय. पर्व 1, 2, 3 मध्ये ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हची टीम सातत्याने आपल्याला काम करत असताना पाहायला मिळते. यावेळेस आणि मागील वर्षीचे ऑनलाईन स्कोरर डेब्यू होता, पदार्पण होतं त्यांचं देखील PCPL मध्ये. आणि यावेळेस तिसऱ्या पर्वामध्ये देखील ते आपल्या समोर जोडले गेलेत. 24 चेंडू 47 समीकरणे, 27 धावा फलकावरती. पुन्हा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 47. बॉलिंग मार्क वरती बॉलर असेल रोहित पाटील. यापूर्वीच्या मॅच मध्ये निर्णायक षटक हाताळलं होतं रोहितने. हो, इथे मात्र वाईड लाईनला टार्गेट करत केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिले. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असतील चेंडूवर, ती ताबा मिळवतील. सिंगल आली. 28 धावा फलकावरती. 23 चेंडू 46. एकूण 4 पारितोषिक आपण आपल्या स्पर्धेसाठी पाहतोय, म्हणजे की महत्वाची प्रत्येक टीमसाठी असणार आहेत. प्रथम क्रमांक रोख रक्कम 91,000, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 71,000, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 51,000. 4च्या 4ही बक्षीस आपण पाहतोय. आपल्या सर्वांचं हक्काचं लाडकानी प्रेमळ व्यक्तिमत्व, मार्गदर्शक, आधारस्तंभ, बिनविरोध महापौर मान्य श्री रवी भाऊ लांडगे. यावेळेस देखील बॅकफुटला थांबवून नक्कीच गोलंदाजीच्या टप्प्याचा आराखडा घेतला. अंदाज ओळखला की रोहित नेमकं काय करणार आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. संमिश्रित गोलंदाजी इथे होती. बॅकफुट पंच, सिंगल येईल. 29 धावा फलकावरती. 22 चेंडूमध्ये 45. अथर्व बुटे 7 चेंडूमध्ये 15. किरण मोरे 7 मध्ये 14. 7 मिळाली या दोन्ही फलंदाजांना एकमेकांची. दिली गेली ना एकमेकांना दर्जेदार 7, तर समोरचा संघ किती तगडा ताकदवर असू द्या, वेळोवेळी तुम्ही देखील करू शकाल विरोधी संघावरती मात. रोहित पाटील यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आले. डीप एक्स्ट्रा कव्हरचा ठिकाण निवडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु खिलाडी बनेंगे वहां पर खड़े खड़े दर्शक बनेंगे दीवाने. डीजे जरा बजाइए गाने.
ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा नाद पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. थँक्यू. 33 धावा धाफलकावरती समीकरणाकडे देखील नजर असणारे 21 चेंडू 41. मी सांगितलं होतं पहिल्या बॉलपासून अथर्व आक्रमक होतोय. किरण देखील आता मात्र मला वाटतं संधी जेव्हा जेव्हा मिळेल संधीचं सोनं करेल आणि इथे मात्र पाहिलं देखील नाही बंधांकडे. अथर्वने त्यांना माहिती आहे की मी सापडलोय यष्ट्यांच्या मधोमध पायचीत फलंदाज बाद. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा नाद पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा पप्पू रामगोडे सर असतील आणि नौशादभाई शेख असतील त्यांनी देखील चर्चा केली आहे की चांगली बॅटिंग केली या खेळाडूने. इम्प्रेस केलं प्रभावित केलं त्यांना देखील अथर्वने. आता न्यू बॅटर नवीन फलंदाज राजेश सोरटे. 20 चेंडू 41 समीकरण. रोहित पाटील मी सांगितलं होतं मगाशी देखील निर्णायक षटक हाताळले संघासाठी आणि या परिस्थितीमध्ये या सिच्युएशनमध्ये रोहितला माहिती की गोलंदाजी कशा प्रकारे करावी. यस मुख्य मंचावर मुख्य स्क्रीनवरती देखील आपण आपल्या स्पर्धेचा फ्लेक्स पाहतोय. पुणे नाशिक हायवेच्या अगदी आपण पाहिलं तर डाव्या बाजूला परंतु आमचे कॅमेरामॅन आशिष भाट सर देखील पाहिलं तर अगदी बारकाईने फोकस करतायत. त्यावरती देखील आपले मार्गदर्शक आदरस्तंभ लाडकं व्यक्तिमत्व हक्काचं व्यक्तिमत्व माननीय श्री रवी भाऊ लांडगे यांचं देखील छायाचित्रण आपण पाहतो. इथे देखील ओव्हर फुल टॉस चेंडू होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सिंगल आली आहे. राजेश सोरटे तर यसचा कॉल किरण मोरे निघालाय. वा चांगला कॉल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 19 चेंडू 39. मागील पर्वामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या ऑप्शनमध्ये देखील होते तिथे किरण मोरे. यावेळेस मात्र बीमरसाठी रिव्ह्यूची मागणी. 35 धावा धाफलकावरती 19 चेंडू 39. आतापर्यंत हे समीकरण पाहायला मिळते परंतु पाहूया आता तिसऱ्या पंचांचं म्हणणं काय असणार आहे. हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. दोन धावा पडून तर काढल्या होत्या पण राजेश सोरटे देखील थोडासा विचार करत असेल की लोअर फुल टॉस बॉल होता. जर मी त्यावरती जोरदार तडाखा दिला असता कारण फक्त फ्लिक ऑफ द रिस्क निगेटिव्ह फटका खेळून काढला. अधिक धावा आल्या असते तर संघासाठी देखील चांगली गोष्ट असती परंतु इथे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेतून विनोद जाधव सरांच्या माध्यमातून 19 चेंडू 39 आणि इथे मात्र तिसरे पंच सांगतील इट इज फेअर डिलिव्हरी. फक्त 2च धाव्यांवरती संतुष्टी मानावी लागेल फलंदाजांना. रानवडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि समीर रबर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना देखील विनंती की आपण देखील रेडी राहायचं सज्ज राहायचं. इथे मात्र वा क्रिकेटचं सौंदर्य डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त टोला. इस बार राजेश सोरटे नाम के बल्लेबाज का बल्ला बोला. 4 धावा चौकार. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. 3 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 39 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35 अजूनही बनवायच्यात. रानडेवाडा स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आणि समीर रबर. लक्षात ठेवा पहिल्या दिवसाचा क्वार्टर फायनलचा सामना अर्धा राहिलेला आहे तर तुम्हाला 8 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग करायचं. वेळेवरती टीम उपस्थित राहिलाच पाहिजे अन्यथा तुम्हाला माहिती आहे नियमावली काय. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर वेळेवरती उपस्थित राहणं म्हणजे शिस्त. मॅच संपल्यानंतर एका वेळेत एका लाईनीत मैदानाच्या बाहेर येणं आणि जाणं म्हणजे शिस्त. मॅच किती रंगतदार असू द्या एक संघ तर जिंकणार आहे. दुसरा संघ जरी नाराज असेल ना तरी मॅच संपल्यावर एकमेकांना हस्तांदोलन करणं म्हणजे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची शिस्त. 18 चेंडूमध्ये 35 धावींची गरज आहे. 39 धावा बनवल्या गेल्यात एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. राजेश सोरटे यापूर्वीचा एक बँडेड स्ट्रोक खेळून काढलाय. किरण मोरे 7 मध्ये 14. इथून पुढे मात्र रणनीती कशी असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती ज्ञानेश मुळीक माऊली
यावेळेस मात्र ओ हो डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न कदाचित वेग वाढवला होता इथे ज्ञानेश मुळीकने देखील. राजेश सोटे कशी चर्चा करतील, लिटिल बिट चॅट करतील आणि किरण मोरेला देखील सांगतील की आला ना चेंडू बॅटवरती तर मात्र प्रहार करायचा आहे. यावेळेस मात्र लोवरफुल टॉस बॅकफुटला जाऊन नक्कीच गॅपमध्ये पाठवलाय. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक धावत पळत जातात. गॅपमध्ये बॉल पाठवलाय, चेंडूवरती ताबा मिळवला गेलाय, उचलून फेकलाय बॉल. 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेसाठी नकार देखील असेल. कलेक्शनमध्ये थोडीशी गडबडी झाली होती परंतु पुन्हा एकदा ज्ञानेश मुळीक चेंडूवरती ताबा मिळवित आहे. 2 धावा आल्या आहेत तिथे. 16 चेंडूमध्ये 33 अजून पाहिजेत. 41 आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. मॅच महत्वाची आहे, जोर लावावा लागेल. अजून मॅच संपलेली नाहीये. बॅटिंग टीम धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन देखील तितका जोर लावणार आहे आणि हर्षल भाऊ मोरे टीमला देखील तितकीच ताकद लावायची. इथे फलंदाज बलवान असतील ना तर गोलंदाजांना देखील आपली गुणवत्ता पेश करायची. प्रेक्षकांची देखील वाढती तुडुंब गर्दी आपण पाहतोय. क्रिकेटचे दर्दी आहेत त्यामुळे करतायत गर्दी आहेत. हो इथे मात्र चांगला लेंथ बॉल आणि चकित केला किरण मोरेला. विकेटचा पतन, फलंदाज होईल इथे. कॉट बिहाइंड जेलबाद. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. पिंपरी इथे हा अंदाज काही नाही लावला असावा की लेफ्टी बॅटर आहे आणि लेफ्टी बॉलर आहे, बॉलरला मार पडू शकते. परंतु लक्ष ठेवा क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण ज्ञानेश मुळीकची बॅटिंग पाहिली. राईट हँडेड बॅटरला तर लागू दिले नाहीच परंतु या मॅचमध्ये देखील लेफ्ट हँडेड बॅटर किरण मोरेला देखील संपर्क करू दिला नाही. या गोलंदाजाने इम्प्रेस केले, प्रभावित केले आपल्या गोलंदाजीने. चला खेळून विनंती, वेळ ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे. 4:11 पहिला बॉल पडलाय. 22 मिनिटे झालेले तर ऑलरेडी स्पीडअप करायचंय. एकंदरीत 4 मिनिटाचा जर का विचार केला तर 24 मिनिटामध्ये 6 षटकं संपली पाहिजेत. आपण 25 मिनिट दिले होते. पुन्हा बॉल बाहेर जातो, बॅटर येतात जातात, 5 मिनिटं वाढवून दिलेले आहेत. ओहो इथे मात्र उलटा पुलटा. विजय पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय 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 आणि देखना चौकार खेचलाय. 4 धावा. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. थँक्यू. 45 धावा धाफलकावरती 14 चेंडू 29. राजेश सोटे नॉन स्ट्राईक एंडला आहेत परंतु विजय पवार देखील सांगेल मी प्रत्येक चेंडूवरती प्रहारच करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे दर्जेदार वळण. क्या बात आहे. आणि इथे मात्र बॅटिंग टीमचा इथे असणारे रिव्ह्यू. प्रत्येक टीमला आपण 2 रिव्ह्यू देतोय. एक मिनिट. सूरज सर रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे की बॉलिंग टीमचा आहे? बॅटिंग टीमचा आहे. पंचांचा आहे आणि इट इज फेअर डिलिव्हरी. ठीक आहे. 13 चेंडू 29, 45 धावा धफलकावरती. चांगला टप्पा तर आहेच ज्ञानेश मुळीकडे. अजूनही पहा एक चेंडू शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि असफल होत आहे तिथे विजय. फक्त 6 धावा आल्यात. एक चौकार खेचून देखील या षटकामध्ये कौतुक इथे होईल गोलंदाजाचं. शेवटचे 12 चेंडू 29 धावेंची गरज आहे. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. मध्ये 29 धावेंची गरज. 12 बॉल 29.
बॉलिंग मार्क करते रोहित पाटील. बारा चेंडू 29 धावा 12 चेंडू. संघ दोन्ही तगडे आहेत, ताकदवर आहेत. यामध्ये तिळ मात्रही शंका नाही, परंतु विजयाचा डंका नक्कीच वाजवायचा आहे. इथे एक चांगला फ्लायटेड बॉल होता, वेग होता त्या चेंडूमध्ये आणि 22च्या स्वरूपातील एक धाव आली. राजेश सोरटे सारख्या तगड्या फलंदाजाविरोधात रोहित पाटीलची ही संमिश्रित गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती तर सरस आहे. भले 22च्या स्वरूपातील एक धाव आहे, परंतु बॅटचा संपर्क नाहीये. कारण अतिरिक्त उसळी तिथे विकेट किपर देखील बीट झाले या चेंडूमुळे. जगदीश जाधवचा बॅकअप सुरेख होता. मॅच महत्वाची, बॅकअप तर द्यावा लागेल, नसेल बॅकअप तर होईल बॅकअप. इथून जिंकलात तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश किंवा यस ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम सोबत खेळण्याची संधी आहे. यावेळेस विजय पवार देखील लॉफ्टर स्ट्रोक खेळून काढतायत. तिथे क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहेत आणि फलंदाज तिथे होतील झेलबाद. चांगला कॅच मिड ऑफला, विकेटचं पतन, फलंदाज बाद. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव. पिंपरीचे मानाचे हेरण. न्यू बॅटर नवीन फलंदाज विशाल निकोम. बघा मॅच महत्वाचे, इथे 7 सोडून चालणार नाही, 7 द्यावी लागेल. पुढची महत्वाची निर्णायक मॅच खेळायची आहे तर इथे देखील प्रहारावरती प्रहार करावे लागतील. जशा प्रकारे गोलंदाज आपल्या संघासाठी विकेटवरती विकेट मिळवित आहेत ना, तसे फलंदाजांना देखील आता इथून पुढे काउंटर अटॅक करावे लागतील. सेट ऑन फायर करावं लागेल. राजेश सोटे 3 चेंडूमध्ये 6 नॉन स्ट्राईक आणले आहेत. विशाल निकम नुकतेच आलेत. विजय पवार बाद झालेत. हे ते चांगली गोलंदाजी रोहित पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत टाकले गेले. त्यांच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये फक्त 12 धावा आल्यात. 2 विकेट त्यामध्ये आहेत. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. इथे लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल. अजून एक चांगला लेग कटर स्वरूपाचा चेंडू हाताळला गेला. बघा फिंगर्स रोल केले जातात चेंडूवरती. फलंदाजाला रोहित दाखवतायत की मी स्टंप लाईन टाकतोय, परंतु चेंडू काटा बदलतोय. अगदी वेळेच्या वेळ काढून या ठिकाणी आपण पाहतो युवा नेते, क्रिकेटवीर व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक, आदर्शस्तंभ अमोल भाऊ डोळस इथे उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत सरांचं असेल. विधी शेड्यूलमधून नक्कीच वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती. इथे मात्र बॉटममध्ये चांगला वापर आहे. लोअर फुलटॉस बॉल होता, जमिनी समांतर फाटका, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सिंगल तर आली आहे आणि सिंगलच असेल. बघा येणारे हे 2 चेंडू खूप संघासाठी निर्णायक आहेत. 8 चेंडूमध्ये 27 आहेत. या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे प्रहार आले ना तर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन टीम देखील मॅच मध्ये येऊ शकते. एखादं लहान मूल जेव्हा नक्कीच घरामध्ये जन्माला येतं तर 2-3 महिन्यानंतर वडील देखील पंडितेकडे जातात त्याचं भविष्य किंवा एक चांगले दिवस बघण्यासाठी. परंतु क्रिकेटचं भविष्य सांगणारं पंडित अजून जन्माला आलेलं नाहीये. येस ओव्हर द बॉलर सेट स्ट्रेट बॅक स्ट्रोक. तिथे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असतील हा चेंडू स्टॉप करण्यासाठी. उजून फेकला वेगाने, विकेट किपरला टार्गेट केला. पुन्हा एकदा थ्रोसाठी सनी कसबे कलेक्शन करतील. तोपर्यंत राजेश सोरटे पोहोचतील आपल्या जागेवरती सुरक्षित. रिस्क होता या दुसऱ्या धावेमध्ये. 7 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. मॅच फिरू शकते. मॅच कुठेही कधीही कोणाच्याही दिशेने फिरू शकते. 7 चेंडू 25 धावा 7 चेंडू. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आणि जे घडतं ना क्रिकेटच्या मैदानावरती ते कोणी अपेक्षित केलेलं नसतं. 49 धावा दफलकावरती. 7 चेंडू 25 हा देखील चेंडू निर्णायक आहे संघासाठी. प्रत्येक चेंडू निर्णायक असतो, प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. एक एक धाव, एक एक निर्णय, सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाच्या असतात. क्या बात आहे. इथे देखील एक चांगला आउट स्विंगिंग बॉल म्हणावा लागेल आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे देखील पाहायला मिळतो. तिसरे पंच इथे कार्यरत होतील. बोला.
एक मिनिट सूरज सर, बॅटिंग टीमने 2 रिव्ह्यू घेतले होते. एकच. ओके 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 ठीक आहे. आणि इट इज फेअर डिलिव्हरी, म्हणजे चेंडू असेल डॉट. शेवटचे 6 बॉल आणि 25 हे समीकरण आहे. लढावा लागेल इथे मात्र संघर्ष करावा लागेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, कोशिश के बिना यहाँ पर संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव, पत्थर भी इस दुनिया में भगवान नहीं होता. 6 चेंडू 25, 6 चेंडू मध्ये 25 धाब्यांची गरज आहे. जोर लावा लागेल फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा येतात ज्ञानेश मुळीक, आणि दोन्हीही राईट हँडेड बॅटर आहेत. अर्थात ही मॅच चांगली होणार. इथे देखील वा 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 दर्जेदार बळांतर आहे. ओ इथे मात्र गोलंदाजाकडे थ्रो. कदाचित सनी देखील सांगत असेल जगदीशला की बॅटिंग एंडवरच हिट करणं गरजेचं होतं, कारण राजेश सोटे स्ट्राईक एंडवरती येत आहेत. लक्षात ठेवा, राजेश सोटे हे नाव नवीन नाही आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी प्रत्येकानं आठवते, प्रत्येकानं आठवते. एस इट इज व्हाईट बॉल. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा 51. 5 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. 4 षटकार खेचले ना राजेश सोरटे, दिवसभरामध्ये सर्वोत्तम खेळी होईल. परंतु ज्ञानेश मुळीकला देखील विसरून चाललं नाही. आतापर्यंत त्यांनी पहिल्या मॅच पासून इम्प्रेस केले, प्रभावित केले आपल्या गोलंदाजीने या खेळाडूने देखील. यावेळेस मात्र जागा बनवली आहे. जोरदार तडाखा देण्याचा प्रयत्न क्षेत्र. ओ हो 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 इथे मात्र झेल तर निसटला. चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव आली आहे. तिथे कदाचित स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असावा आणि झेल निसटलाय. परंतु 1 धाव आणि 1 विकेट. विशाल निकम सॅक्रिफाईस करतील स्वतःची विकेट आणि फलंदाज होतील तिथे नॉन स्ट्राईक एंडवरती, अर्थात बॉलिंग एंडवरती धाव बाद. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात. फुल पवार होते ना तिथे डीप स्कोर लेगला. झेल निसटलाय. इथे कौतुक पुन्हा मी ज्ञानेश मुळीकच करेल, कारण जितकं वळण होतं ना तितका वेग देखील, वळण भरपूर होतं, वेग कमी करतायत. आणि ही रणनीती चांगली आहे फलंदाजांच्या विरोधात, कारण आपण हवा देखील पाहिली तर समोरच्या दिशेने जातीये. त्यामुळे अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढण्यासाठी फलंदाजाला ते थोडक्यात मजबूरच करतायत, विवश करतायत. 52 धावा धाफलकावरती 4 चेंडूमध्ये 22 पाहिजेत, अर्थात 4च्या 4ही चेंडूवरती बॅटच फिरवायची. इथे ज्ञानेशला फक्त 1 बॉल चांगला टाकायचा, परंतु राजेश सोरटे यांना 4च्या 4ही चेंडूवरती प्रहारच करायचे. इथे देखील टप्पा सुरेख आहे. वा. आणि इथे राजेश सोरटे स्वतः पंचांकडे न पाहता जात आहेत मैदानाच्या बाहेर, अर्थात टॉप एज आणि कॉट बिहाइंड. जगदीश जाधवने देखील शेक हँड केला, धन्यवाद बोलला, कौतुक केलं राजेश सोरटे यांच्या या निर्णयासाठी. टाळ्या झाल्याच पाहिजेत. स्वतःहून मैदान सोडणं खूप धाडस लागतं आजच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंसाठी. यस. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग, गिटारची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव. थँक्यू. न्यू बॅटर नवीन फलंदाज संदेश गाजरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 22. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. इथून जर का एखादा चेंडू खराब पडला त्यावरती मोठा प्रहार आला, तर नंतरच्या 3 चेंडूवरती देखील मोठेच प्रहार आले तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं. परंतु आता 22 लेग बाईच्या स्वरूपातील ही धाव इथे मात्र मिळते. शेवटचे 2 चेंडू 21 धाव्यांची गरज. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम नक्कीच विजयाकडे वाटचाल सुरू, परंतु निर्णायक चेंडू पडल्याशिवाय सांगणं कठीण. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, उलटा पुलटा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात केला.
रोहित कांबळे चेंडूवरती ताबा मिळवित आहे संघनायक कॅप्टन. फक्त एका धावेची ते संतुष्टी. शेवटचा बॉल 1 बॉल 20. अर्थात क्वार्टर फायनलमध्ये ऑलरेडी एक टीम जी आपण पाहिली आहे 2 सामने जिंकून ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी किशोर भाऊ साखरे यांचा संघ. कॅप्टन विनंती असणारे अगोदरच इथे मुख्य मंचावरती या. इथे देखील पुन्हा एकदा टप्प्यात कमालीचा चकित केलं सरप्राईज केलं या बॉलवरती. आणि क्वार्टर फायनलमध्ये हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम दाखल. या पूर्वीच्या मॅचमध्ये आपण हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमचे कॅप्टन रोहित कांबळे संपर्क करा लगेच त्यासाठी या. अजित गायकवाड ऑलरेडी आलेले आहेत. यापूर्वीची एक मॅच झाली त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच समीर दिवेकर. आपण या अगोदर आदरणीय युवा नेते अमोल भाऊ डोळस विनंती असणारे सर आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण यापूर्वीचा जो सामना झाला त्यामध्ये विजेता टीम जी आपण पाहतोय आणि ऑलरेडी 2 सामने जिंकून हॅलो टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय नागेश भाऊ पावसे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बॅट कॉल बॅट पडलीत. काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय समीर दिवेकर. समीर दिवेकर यांना विनंती राहील मॅन ऑफ द मॅच हा किताब स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क करा. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती राहील आपण मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण लावा. मॅन ऑफ द मॅच किताब आपण या ठिकाणी देतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अमोल भाऊ डोळस यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. गुलामी मुस्तफा या चित्रपटामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं एक भूमिका बजावली ते सन्माननीय नागेश पावसे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमोल भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सरांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान देण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतो आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येकाचा सन्मान मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेचं एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण संपन्न केलेला आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जिवलग मित्र आणि फायनल सम्राट पुणे नगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्मान्य गोट्याभाऊ गव्हाणे या मान्यवरांचं शुभागमन आहे. गोट्याभाऊ बोराडे या मान्यवरांचं शुभागमन आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. आणि अमोल भाऊंना मी विनंती करतो की पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या स्पर्धेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणामध्ये पिंपरी चिंचवड लीग चे 30 पर्व चालू असताना अतिशय छान असं सुंदर नियोजन, जसे अंकुश भाऊ लांडगे यांच्या नावाशी साजेसे असे नियोजन, शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट असं खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम या लीगच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं या
लीगच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना, संघ मालकांना यांचे आभार व्यक्त करेल. तसेच कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा तयार होती, ही स्पर्धा अतिशय भोसरीमध्ये नावलौकिक वाढवण्याचं काम करते. त्यामुळे मी कैलास भाऊचं अभिनंदन व्यक्त करेल. अशी स्पर्धा दिवसांदिवस भरत जावं आणि त्यांची दर्जा नेहमी वाढवत जावं ही सदिच्छा व्यक्त होत थांबतो. नमोद. आत्ताच काही कैलास भाऊंच्या माध्यमातून काही सूचना भेटल्यात मला. कारण की काल आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राहुभाऊ लांडगे यांच्या सांगण्यानुसार 3 फेब्रुवारीला दरवर्षी याच ठिकाणी या स्पर्धा मोठ्या टाटामाटात आणि पूर्ण नियोजनबद्ध होतील अशी आत्ताच घोषणा करतो. डे नाईट पूर्ण प्रकाश होतात ह्या स्पर्धा होतील अशी आता घोषणा झालेली आहे. त्या सर्वांचं स्वागत आणि नियोजन असं राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026चं तिसरं पर्व या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतं. आणि तिसऱ्या पर्वातील आजच्या दिवसातील एक शेवटची अंतिम मॅच इथे आपण पाहिलं तर सुरू होते. दोनही संघ आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. लगेचच आपण आजच्या दिवसातील शेवटच्या अंतिम मॅचला इथे सुरुवात करतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील क्वार्टर फायनलचा सामना तो मात्र सुरू होतोय. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहिलं तर स्पर्धेतून एक्झिट घेतोय, स्पर्धेतून निरोप घेताना पाहायला मिळतोय. परंतु सकाळी पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या संघाने विजय मिळवला होता. परंतु हरकत नाही, क्रिकेटचा खेळ असाच आहे, हार जीत खेळाचा भाग आहे. परंतु पर्व 4 मध्ये धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन हा संघ हमखास असणार आहे आणि त्यांनी आजच पुढील वर्षाची संघ मालकी या ठिकाणी डिक्लेअर केली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी आहोत. पर्व 4चे 8 संघ मालक आता झालेले आहेत. त्या संघ मालकांना पर्व 4 साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लगेचच आपण क्वार्टर फायनलच्या मॅचला इथे आपण करतोय सुरुवात. सामन्याला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया सुमित सुतार सरांना. धन्यवाद उत्तम सर. अफाट आयुष्य मैदान येतो येशू वेळे वेळे डाव तुझा येताच जमविशी तू आपली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षका तुझा उधळला डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध होतो इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. नमस्कार मंडळी, रामराम. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी